राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे या कामगार मंत्र्यांचं सांगलीतलं पालकमंत्री म्हणून असलेलं कार्यालय आता वादात सापडलंय। कारण जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 35 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय। जिल्ह्यातल्या विकास कामांना निधी नसताना पालकमंत्र्यांच्या ऑफिस करता मात्र राजमहालाचा साज का असा प्रश्न जनता विचारते। कामगार मंत्र्यांच्या ऑफिसचा राजेशाही थाट। $50,000चा फॅन, लाखोंचं झुंबर। डीपीसीच्या निधीतून सजवलं एक नंबर। छताला लाखोंचं झुंबर। 50 ते 60 बैठकीसाठी येणार असतील तर एवढा खर्च का? म्हणजे मंत्र्यांनी जिथं स्वतःची राहत्या घरामध्ये 10 रुपये खर्च करताना सुद्धा जे मंत्री विचार करतात ते मंत्री जनतेचा पैसा मात्र लाखोंना उधळतात, हे जनतेचं दुर्दैव आहे आणि याचा कुठेतरी जनतेने निषेध केला पाहिजे। प्रत्येक वेळी मंत्री बदलला किंवा ऑफिस बदलायची गरज का असते याची उत्तर आता मंत्र्यांनीच द्यायची गरज आहे। पालकमंत्र्यांच्या ऑफिसच्या नूतनीकरणावर केलेला हा खर्च रद्द करण्याची मागणी सांगलीकर करतायत। सदर जे आता पैसे मंजूर झाले ते पैसे रद्द करावेत आणि तो पैसा जिथं बाबा सर्वसामान्य लोकांना अडीअडचणी आहेत, जिथं रस्ते नाहीत, शाळा सुस्थितीत नाहीत, जिथं शासकीय रुग्णालयांमध्ये गैरसोय आहे किंवा महिलांसाठी आज प्रसाधनगृहाची अत्यंत दुरावस्था आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 0.2% ही प्रसाधनगृह नाहीत। त्या ठिकाणी जर महिलांसाठी जर प्रसाधनगृहाची जर व्यवस्था केली तर ते योग्य ठरेल आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतोय की आम्ही ह्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आहे आणि हा दिलेला निधी जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू। विकास कामांसाठी निधी नसताना पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर लाखो रुपयांची उधळपट्टी होतीये। स्वतः कामगार मंत्री सुरेश खाडेंना याबाबत माहिती होती का? पालकमंत्र्यांच्या दालनाला राजेशाही थाट कोणी दिला असा सवाल आता उपस्थित केला जातोय। ज्या ठिकाणी वेगवेगळे झुंबर्स, वेगवेगळे सोफा सेट, मोठी 60,000ची खुर्ची, अशा पद्धतीने वेगवेगळे वस्तू तिथं जनतेच्या पैशातून आणण्यात आल्या। हा जनतेचा पैशाचा चुराडा आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुनसल, न्यूज 18 लोकमत, सांगली। तिकडे कोल्हापूरमध्ये करवीर तालुक्यातील उजगाव ग्रामपंचायतीची फेरनिवडणूक घेण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे। या निवडणुकीत माजी मंत्री सतेज पाटील यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांचं नाव न घेता ग्रामस्थांनी केलाय। मतदारांना धमकावणं, मतमोजणी सुरू असताना इतरांना प्रवेश नाकारणं, अधिकाऱ्यांवर दबाव आणणं अशा प्रकारचे आरोप याबद्दल करण्यात आले आहेत। याकरता थेट एक मोर्चाही काढण्यात आला। बोलूयात आजच्या दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या आणि नागपूर अधिवेशनात गाजलेल्या एका बातमीकडे। हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच कृषी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत। कारण गायरान जमिनीचं अनधिकृतपणे वाटप करणं आणि कोर्टाच्या निर्णयात ढवळाढवळ केल्याचा आरोप सत्तार यांच्यावर होतोय। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर उच्च न्यायालयानं अतिशय कडक शब्दात ताशेरे ओढले। 150 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केली आहे। वाशिम जिल्ह्यातल्या गायरान जमीन घोटाळ्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप झालाय। वाशिम जवळच्या घोडबाभूळ गावाजवळची 37 एकर जमीन एका व्यक्तीच्या नावे करवून दिल्याचा आरोप सत्तार यांच्यावर आहे। गायरान जमीन कोणाच्याही नावावर करता येत नसतानाही 150 कोटी रुपयांची जमीन महसूल राज्यमंत्री असताना योगेश खंडारे यांच्या नावावर करण्यात आली आणि यावरूनच विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खणाखणी झाली। अब्दुल सत्तार यांच्या प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली। सत्तार यांच्या निर्णयाला
उच्च न्यायालयानं सुद्धा स्थगिती दिल्यानं विधानसभेत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. वाशिमच्या घोडबाभूळ परिसरातील 37 एकर आणि 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. सरकारची प्रॉपर्टी असं देण्याचा कुणाला अधिकार नाही, तरी देखील ते दिले, त्याच्याहीबद्दल ताशेरे ओढलेले आणि म्हणून त्यांच्या अनेक वेगवेगळी प्रकरणं पुढे आलेली आहे. त्याकरता त्यांनी राजीनामा द्यावा आणि ते राजीनामा देत नसेल तर सरकारने राजीनामा त्यांचा म्हणजे त्यांचा राजीनामा मंजूर करून त्यांना मंत्रिमंडळातून काढावं. गायरान जमिनीचं प्रकरण नेमकं काय आहे त्यावर एक नजर टाकूयात. 37 एकर जमिनीचा ताबा मिळावा म्हणून एक याचिका करण्यात आली होती. संतोष पोफळे, श्याम देवळे यांनी ही याचिका दाखल केली. त्याला 22 डिसेंबर 2022 रोजी न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. 2011च्या नियमानुसार जमीन देणं बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रथमदर्शनी ठोस पुरावे उपलब्ध असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. जिल्हा न्यायालयाचा आदेश माहीत असूनही सत्तार यांनी हा निर्णय दिला. जगपाल सिंग प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि राज्य सरकारच्या GRची सत्तार यांच्या निर्णयामुळे पायमल्ली झाली आहे. परिणामी भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांना ताबडतोब पदमुक्त करावं अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. खरं तर त्यांची हकालपट्टी करणं गरजेचं आहे, पदमुक्त करणं गरजेचं आहे या कृषी मंत्र्यांना. जे कृषी मंत्री या राज्याच्या शेतकऱ्यांचं ऐकत नाही, जे कृषी मंत्री महिला खासदारांना महिलेनं शिवे देतात पण पश्चाताप होत नाही, माफी मागत नाहीत, आणि जे कृषी मंत्री मग TETचा घोटाळा ज्याच्यात चौकशी सुरू असेल किंवा आज जे घोटाळ्याचे कागदपत्र दाखवले त्याच्यात कोर्टाने देखील ताशारे मारून घोटाळा आहे स्पष्ट आपल्या समोर आलेला आहे, त्यांना पदमुक्त करणं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित जमीन प्रकरणाची धूळ खालती बसत नाही, तोच नागपूर हिवाळी अधिवेशनात आणखीन एक धक्कादायक प्रकरण समोर आलं. शिंदे गटातील अब्दुल सत्तार यांचं हे प्रकरण असल्यानं सत्ताधारी गटासाठी हा हादरा मानला जातो. सरकारच्या माध्यमाने कामं जी आहे ती जोरात चालू आहे. आता यांना काहीच मिळत नाहीये विरोध करण्यासाठी, कुठला ना कुठला तरी मुद्दा काढायचा रोज आणि काहीतरी त्याच्यावरती अभ्यास करायचा नाही, काही करायचं नाही, त्याच्या मागचं पुढचं काही बघायचं नाही आणि फक्त आरोप बेछूट आरोप करत सुटायचा. भूखंडाचं श्रीखंड ही घोषणा 80च्या दशकात गाजली, पण 4 दशकानंतर सुद्धा ही घोषणा पुन्हा एकदा दिली जाते. सत्ता येते आणि जाते. कधी सत्ताधारी विरोधात असतात तर कधी विरोधक सत्तेत जातात. मात्र भूखंडाचं श्रीखंड हे चित्र काही बदललेलं नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांना भूखंडाच्या श्रीखंडाची जुनीच गोडी कायम असल्याचं दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे सीमा प्रश्नावरून राज्यातलं वातावरण चांगलंच तापलंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सभागृहात जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोले लगावले, तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांच्या टीकेला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. मराठी बांधवांचा अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या सरकारचा सीमा प्रश्नावरून राजकारण पेटलं. विधिमंडळात पडसाद, दिल्लीत CM. मराठी भाषेवरती अत्याचार केले गेलेले, मुख्यमंत्र्यांनी लाट्या खाल्ल्यात ना. राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. कुठे आता पण दिल्लीला जाण्याची गरज काय? उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल. महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती. खरं प्रेम, पुतना मावशीचं प्रेम सगळं लोकांना कळत असतं. दिल्लीत गेल्यानंतर ह्या विषयावरती ते बोलणार आहेत का? गोमाईने ते ऐकलं नाही, जरी ते आमच्या पक्षाचे असले तरी ते चूक आहे. विधिमंडळात सीमा प्रश्नावरनं वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जोरदार खणाखणी पाहायला मिळते. तिकडे कोल्हापुरात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धरणं आंदोलनात हजारो आंदोलक सहभागी झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आणि सीमा प्रश्नाचा संबंध जोडत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. गेल्या 8-15 दिवसापूर्वी जसं आज आपले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत, खरं त्यांनी महाराष्ट्राचा विषय इकडे सोडून दिल्लीत जाण्याची गरज नव्हती, पण दिल्लीत गेलेत. दिल्लीत गेल्यानंतर ह्या विषयावरती ते बोलणार आहेत का? उद्धव ठाकरेंपाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरनं टोले लगावलेत. मुजरा करायला सातत्यानं मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावं लागतं, ही महाराष्ट्रासाठी शर्मिंदगी बाब आहे. आजही मुख्यमंत्री दिल्लीत आहे अशा पद्धतीची माहिती आम्हाला मिळते आहे.
इकडे अधिवेशन चाललेलं आहे, पहिलेच अधिवेशनाचा काळ कमी करून ठेवलेला आहे. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर सत्ताधारीही चांगले संतप्त झालेत. सीमा प्रश्नावर सर्वांच्या भावना सारख्याच असल्याचं सांगत शंभूराज देसाईंनी विरोधकांच्या टीकेला सणसणीत प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नामध्ये महाराष्ट्र म्हणून आपण एक विचार घेऊन केंद्रापुढे गेलं पाहिजे. आक्रमकता तर आमची सुद्धा आहे, कारण शेवटी 865 मराठी भाषिक गावातल्या लाखो लोकांचा हा प्रश्न आहे. सुमारे 7 दशकांपासून सीमा प्रश्न धगधगतोय. सध्या या प्रकरणी सुप्रीम कोर्टात खटला प्रलंबित आहे. कोर्टाचा निकाल येईपर्यंत राज्यातलं राजकारण थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये. परिणामी कधी कोल्हापूर ते नागपूर आणि कधी बेळगाव ते मुंबई असा हा प्रश्न राज्यभर पेटतच राहतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या सत्ताधाऱ्यांमध्येच एका जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीला अजून 2 वर्ष बाकी आहेत, पण एकमेकांच्या मतदारसंघावर आतापासूनच दावे केले जात आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी 2024च्या निवडणुकीसंदर्भात एक गौप्यस्फोट केलाय आणि त्यामुळे खानापूर आटपाडी मतदारसंघात राजकीय संघर्ष पेटणार का असा प्रश्न आहे. खानापूर आटपाडी नव्या घडामोडी. बाबरांच्या मतदारसंघावर पडळकरांचा दावा. 2019 मध्ये दिला होता शब्द. पडळकरांचा गौप्यस्फोट, मतदारसंघात चर्चा. खानापूर आटपाडी मतदारसंघात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अनिल बाबर आमदार आहेत. 2019 मध्ये अनिल बाबर निवडून आलेले होते. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 2024 मध्ये अनिल बाबर निवडणूक लढणार नाही असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. 2019 मध्ये निवडणुकीच्या धामधुमीत पहाटे 5 वाजता या संबंधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. तुम्ही आम्हाला भावना कसल्याही परिस्थितीमध्ये 2019ला आमदार करा, 2024ला आम्ही गोपीचंद पडळकर तुम्हाला पाठिंबा देऊ असा शब्द त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे 2024ला अनिल बाबर निवडणूक लढवणार नाही. त्यांनी मला बारामती क्लब हाऊसला पहाटे 5 वाजता ते तिथं आले होते. 6-6:30 आमची चर्चा झाली आणि त्यांनी तिथं शब्द दिलाय. गोपीचंद पडळकर आणि अनिल बाबर यांच्यात 3 वर्षांपूर्वी चर्चा झाली होती. त्या चर्चेविषयी आतापर्यंत कुणीही माहिती दिलेली नव्हती. मात्र आता स्वतः गोपीचंद पडळकर यांनी त्या चर्चेचा सगळा तपशीलच जाहीर केलाय. त्यांनी शब्द दिलाय, मी त्यांचं काम केलंय आणि त्यांच्या मुलांनी आणि त्यांनी सांगितलं की 2024ला आम्ही तुमचं काम करू. त्यामुळे आता वरिष्ठ निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करतील. तुम्ही मला एवढे दिवस का बोलला नाही? मी म्हटलं चला हळूहळू जाऊ द्या, ते कधी बोलतेत का नाही बघू, ठरलंय. ते काय बोलत नाही. मग मी तर सांगितलं पाहिजे, कारण बैठकीत ठरलेल्या गोष्टी मतदारसंघातल्या लोकांना माहीत असायला पाहिजेत. गोपीचंद पडळकर भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत. त्यांना आता विधानसभा लढवायची आहे. मात्र हा मतदारसंघ बाळासाहेबांची शिवसेनेकडे आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष नव्हता. आता नव्या पक्षामुळे नवी समीकरणं उदयाला आलेली आहेत. खानापूर आटपाडी मतदारसंघातनं विद्यमान आमदार अनिल बाबर लढणार की गोपीचंद पडळकर याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय झाला नाही तर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या 2 पक्षात वाद पेटेल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अर्थात हे सगळं ठरायला अजून किमान 1.5 वर्ष तरी नक्कीच आहे. असो, तिकडे नागपूरमध्ये आज माध्यमांचा खूप मोठा भ्रमनिरास झाला. कारण संजय राऊत यांनी नागपुरात मोठा बॉम्ब फोडणार, वाती काढून तयार आहोत असं म्हटलं होतं. त्यांनी ट्विट करून तसे संकेतही दिले होते. मात्र संजय राऊत यांचा बॉम्ब फुसकाच ठरला. ना वाद पेटली, त्यामुळे धमाका तर झालाच नाही. संजय राऊतांचा फुसका बॉम्ब. राऊतांच्या आरोपांचा बॉम्ब फुटलाच नाही. नागपुरात राऊत बॉम्बचा आवाजच नाही. म्हणजे आम्हाला नागपूरला जायचं उद्धव साहेबांबरोबर आणि नागपूरला गेल्यावर त्यांनी बरेच मोठे बॉम्ब फोडणार. संजय राऊतांनी राणा भीमदेवी थाटात
नागपुरात आरोपांचे बॉम्ब फोडू असं सांगितलं होतं. संजय राऊत आज विधिमंडळ परिसरात आले आणि गेले, पण आरोपांचा बॉम्ब कुठेही फुटलेला दिसला नाही. राऊत आणि दुपारी 12च्या सुमाराला अगरबत्ती जोडलेला ॲटम बॉम्ब ट्विटरवरती टाकला. वाटलं आता तरी त्या आरोपांचा बॉम्ब गोळा फोडतील, पण त्यांचा आरोपही दिसला नाही आणि बॉम्ब गोळाही दिसला नाही. उद्धव ठाकरेही उगाचच राऊतांना सोबत घेऊन काहीतरी मोठा गौप्यस्फोट करण्याच्या आविर्भावात फिरत होते. बॉम्बच्या वाती तयार आहेत असंही ते सांगत होते. बॉम्ब बरेच आहेत, माती काढलेल्या आहेत, फक्त त्या पेटवायचे अवकाश आहे. पण मला असं वाटतं की ताबडतोबीने पहिला हा ठराव जो तिथल्या काही लाख मराठी माणसांचं आयुष्य बर्बाद करणार आहे. पिढ्यानपिढ्या ते अनेकदा सांगतायत, त्यांनी निवडणुका जिंकून दाखवल्या आहेत, त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. आता काही जण आपल्या इथले सांगताय की तुम्ही कुठे लाट्या खाल्ल्या आहेत, तुमच्या अंगावर कुठे केस आहेत. ह्या गोष्टीला काय अर्थ नाहीये. तुम्ही लाट्या तेव्हा खाल्ल्या होत्या जेव्हा तुम्ही आमच्यात होतात, पण याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही गप्प बसा. माध्यमही आज राऊतांकडून माल मसाला मिळेल या आशेवर होते, पण सकाळची संध्याकाळ झाली, राऊतांचा बॉम्ब फुटलाच नाही. त्यामुळे राऊत आज फुसके फटाके घेऊन आल्याची चर्चा माध्यम प्रतिनिधींमध्ये होती. आरोपांमुळे नागपूर अधिवेशनात गरमागरम चर्चा होईल ही अपेक्षाही फोल ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. धर्मासाठी खून करण्यात काहीही वाईट नाही. आपले सर्व देवी देवता हिंसक आणि मारामाऱ्या करणारे आहेत. उद्देश धर्मासाठी आणि देशासाठी असेल तर खून करण्यात काहीच वाईट नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी अमरावतीत केलंय. त्यासोबतच येत्या 10 वर्षात देशात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल असं विधान महाराजांनी केलं. धर्मासाठी खूनही करणं गैर नाही. खून करणं काही वाईट नाही आहे जर उद्देश धर्मासाठी देशासाठी आहे. कालीचरणकडून भक्तांना हिंसेसाठी चिथावणी. तुमची काही खरं नाही. 10 वर्षानंतर तुम्हाला मुसलमानीनं व्हायला लागणार. कालीचरण महाराजाची मुक्ताफळं. कालीचरण महाराज हा प्रबोधनासाठी कमी आणि बाष्फळ बडबडीसाठी जास्त प्रसिद्ध आहे. याच कालीचरण महाराजनं पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळली आहेत. कालीचरण महाराज चक्क धर्मासाठी खून करणं गैर नसल्याचं सांगतो. हे पटवून देण्यासाठी तो पुराणातल्या आणि इतिहासातल्या युद्धांचेही दाखले देतोय. काय म्हणतोय हा कालीचरण महाराज, तुम्हीच ऐका. आपल्या सगळेच्या सगळी देवी देवता हिंसक आहे, मारामाऱ्या करणाऱ्या म्हणून आपण पूजतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी जर त्यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण पूजलो असतं काय? छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, राजराजेश्वर चोळ हे सगळ्यांनी आम्हाला आपल्यासाठी मारामाऱ्या नसत्या केल्या तर आम्ही पूजलो असतं काय? म्हणून आपले सगळेच्या सगळे देवी देवता हिंसक आहेत, हिंसक. खून करणं काही वाईट नाही आहे जर उद्देश धर्मासाठी देशासाठी आहे. कालीचरण महाराज एवढ्यावरच थांबला नाही. हिंदू महिला मतदानाला जात नाहीत, त्यामुळे येत्या 10 वर्षात मुस्लिम पंतप्रधान होईल अशी भीती दाखवायलाही कालीचरण मागं पुढं पाहत नाही. तुमची काही खरं नाही. 10 वर्षानंतर तुम्हाला मुसलमानीनं व्हायला लागणार. ते बुरक्यात राहायचं. तुमच्या नवऱ्यानं 3 तलाक म्हटलं की तुम्हाला कसपट मध्ये सामान फेकून देतील. तुम्ही रेडीच व्हा ना. तुमचा दम नाही आहे का लेकरं देण्याचा? आहे ना, पण मानसिक स्थिती नाही आहे. लेकरं देण्याची हिंदू लोकांची मानसिक स्थिती. संत परंपरेचा मोठा वारसा असलेल्या महाराष्ट्रात कालीचरण सारखा महाराज त्याच्या भक्तांना हिंसेसाठी प्रवृत्त करतो, हे खेदजनक आहे. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आणि गेल्या काही दिवसातली मोठी बातमी टुनिशा शर्माच्या आत्महत्येबद्दलची. यात एक आणखीन मोठा खुलासा समोर येत आहे. टुनिशा शर्मानं आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी टुनिशानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या प्रकरणी सगळ्यात मोठा खुलासा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शिजाननं केलाय.
श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतर ट्युनिशानं ब्रेकअप केल्याचं शिजान खानचं म्हणणं आहे. याबद्दल पोलिसांना शिजान खाननं तसं सांगितल्याचं न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी सांगितलं. ट्युनिशा शिजानसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण 15 दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं आणि त्यामुळे अभिनेत्री तणावात होती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत, मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातच ट्युनिशा शर्माचा खास मित्र शिजान खान यानं पोलिसांसमोर हा मोठा खुलासा केला. शिजाननं माझ्या मुलीला फसवलं, त्यामुळे तिनं नैराश्यातून आत्महत्या केली असा आरोप ट्युनिशाच्या आईनं केलाय. शिजानला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. कि शिजान ने टुनीशा को धोखा दिया, उसके साथ पहले रिलेशनशिप बनाया, शादी का वादा करके फिर उसने टुनीशा से ब्रेकअप किया और उसका पहले किसी लड़की के साथ इन्वॉल्वमेंट थी. उसके बावजूद भी टुनीशा को उसने इन्वॉल्व रखा अपने साथ. 3-4 महीने उसको यूज़ किया. बस मैं इतना कहना चाह रही हूँ कि इसको सज़ा मिलनी चाहिए, शिजान को नहीं छोड़ना. मेरा बच्चा गया है. बेळगावच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी सीमाप्रश्नी लाठ्याकाठ्या खाल्ल्याचा उल्लेख केला होता आणि यावरूनच उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर जोरदार टीका केली. तर सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा जोरदार पलटवार करण्यात आलाय. की आम्ही सुद्धा लाट्या खाल्ल्या, तुम्ही काय सांगताय? ते मुख्यमंत्री जोरात बोलतायत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी आजपर्यंत या विषयावरती काढलंय का? सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरनं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सीमाप्रश्नी आक्रमक भूमिका घेत असताना एकनाथ शिंदे गप्प का असा सवाल ठाकरेंनी केला. सीमाप्रश्नी बोलताना आपण सीमा आंदोलनात लाठ्याकाठ्या खाल्ल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यावरनंही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय. मी असं मध्ये ऐकलं की काही जणांनी या किंवा खालच्या सभागृहात सांगितलं असं मी ऐकलं, कारण मी तेव्हा उपस्थित नव्हतो, की आम्ही सुद्धा लाट्या खाल्ल्या, तुम्ही काय सांगताय? पण तुम्ही लाट्या खाल्ल्यात तेव्हा तुम्ही आमच्या पक्षात होता. आता तुम्ही सीमा पार करून दुसरीकडे गेलात आणि तेव्हा लाट्या खाल्ल्या म्हणून आता गप्प बसणं हा असा त्याचा अर्थ होत नाहीये. आपल्याला या विषयामध्ये काही सोडवणूक करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्याची हिंमत आहे का? कारण ते मुख्यमंत्री जोरात बोलतायत. आमचे मुख्यमंत्री, मी राजकीय बोलत नाही, पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ब्र तरी आजपर्यंत या विषयावरती काढलंय का? गेल्या काही दिवसात सीमाप्रश्नी कर्नाटक सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राला एकही इंच जमीन न देण्याचं चिथावणीखोर वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. तसंच नुकतंच कर्नाटकच्या विधिमंडळात सीमाप्रश्नी निर्माण झालेल्या वादाचा निषेध करणारा ठरावही मंजूर करण्यात आला. त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. गुलाबराव ज्यांनी भोगलंय ना, तो जास्त संवेदनशीलतेनं बोलू शकतो. छगन भुजबळ साहेबांना अधिकार आहे सीमा प्रश्नावर बोलायचा, आणि एकनाथ शिंदे साहेबांना तर आमच्या 100 वेळा अधिकार आहे, आणि ते आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि त्याच्यामुळे सीमावासियांच्या बाबतीत तीव्रता त्या विषयाची एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी कोणालाच त्या ठिकाणी माहीत नसेल. आणि मला विश्वास आहे सभापती महोदय निर्णय घेतील आणि चांगलं होईल. ते एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्याच कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल. सीमा प्रश्नावरनं विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळ अधिवेशनात एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. सोमवारी विधानसभेमध्ये सीमावादावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची पुरेपूर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक सरकारच्या विरोधी ठराव संमत करावा अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली. तर मुख्यमंत्री हे दिल्ली वारीवर असल्यामुळे सत्ताधारी काहीसे बचावात्मक पवित्र्यात दिसले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. राज्य सरकारनं कर्नाटक विरोधात ठराव करावा अशी विरोधकांनी मागणी केली. विरोधक आक्रमक होण्याचं प्रमुख कारण म्हणजे नुकतंच कर्नाटकच्या विधिमंडळात सीमावादाचा निषेध करणारा ठराव मंजूर करत महाराष्ट्राला डिवचलं गेलं.
तसंच कर्नाटकनं सीमा भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळलंय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं दोन्ही सभागृहात कर्नाटक विरोधी ठराव मंजूर करावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. तसंच शिंदे सरकार सीमा प्रश्नी कणखर भूमिका घेण्यास झुजावत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. कर्नाटकने काय करावं हा कर्नाटकचा प्रश्न आहे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की कामकाज सल्लागार समितीची ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मागणी केली की आपला पण अधिवेशन चालू असताना आपण सगळेजण मराठी भाषिकांच्या बाजूने आहोत आणि ही सगळी जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे. एक एक इंच जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे ही आमची पण महाराष्ट्रवासियांची भूमिका आहे. आणि विधिमंडळामध्ये तशा प्रकारचा ठराव हा आणला जाणार आहे आणि तो एकमताने दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्याच्या बद्दल विरोधी पक्ष हा पाठिंबाच देणार आहे. त्याच्यामुळं आपल्या इथंही तो ठराव केला जाणार आहे. राज्य सरकारनं आजच ठराव करावा यासाठी विरोधक आग्रही होते. मात्र मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची काहीशी कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरूनही विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली. चर्चा काय होणार त्यावेळेनंतर मी असणारच आहे. माझी अशी अपेक्षा आहे की मुख्यमंत्री येतील नाही येतील, कधी येतील, काय करतील, दिल्लीतनं त्यांना कधी सोडलं जाईल, पुन्हा विमान अर्ध्या वाटेत आल्यानंतर परत बोलवलं गेलं तर आज ठराव मांडला जाईल की नाही मला माहिती नाही. पण हे आपलं सार्वभौम सभागृह आहे. विधिमंडळाने हा ठराव आजच्या आज करावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा अशी माझी नम्र विनंती आहे. पूर्ण ताकदीनं आम्ही महाराष्ट्रातली 12.5 कोटी जनता ही मराठी भाषिकांच्या पाठीशी आहोत. एकमतानं आपली बाजू कशी प्रभावी आहे असा ठराव आज दोन्ही सभागृहामध्ये होणं आवश्यक आहे. राज्य सरकारनं शासन म्हणून आम्ही त्या दृष्टीनं सगळं नियोजन केलेलं आहे. विरोधकांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच लवकरच कर्नाटक विरोधी ठराव केला जाणार असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्या ठरावाचं महत्त्व जे असतं ते महत्त्व शेवटी कधी मांडायचं याचं एक महत्त्व असतं आणि त्याच्यामुळे आज झालं तर आज नाही तर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे या ठिकाणी घेऊ आणि या संदर्भात तसूभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही हे या सभागृहाला मी आश्वस्त करतो. खरं तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिष्टाई केली आहे. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांच्या शिष्टाईला हरताळ फासला. त्यामुळं गेल्या काही दिवसात सीमा प्रश्न चिघळल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी अब्दुल सत्तार यांची आणि त्यांच्यामुळे अडचणीत आलेल्या सरकारची. कृषी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा अडचणीत आले. कारण सिल्लोड महोत्सवासाठी कृषी अधिकाऱ्यांना 15 कोटी गोळा करण्याचं टार्गेट देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आणि त्यामुळे सत्तारांची चांगलीच कोंडी झाली. सिल्लोड महोत्सवासाठी सरकारी वसुली, कृषी अधिकाऱ्यांना 15 कोटींचं टार्गेट, वसुलीसाठी छापलं पावती पुस्तक. कृषी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत आले. सत्तार यांच्या विधानसभा मतदारसंघात सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र हा महोत्सव कृषी खात्यातल्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलाय. महोत्सवासाठी 15 कोटी रुपयांचा निधी गोळा करण्याचं टार्गेट कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे. राज्यातून साधारण 25 ते 30 कोटी रुपये सिल्लोडला तिथं 1 ते 10 जानेवारीला एक कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याच्याकरता कृषी मंत्र्यांनी कर्मचारी अधिकारी एका कृषी संचालकाने समन्वयाने राज्यभरातून पैसे गोळा करीत असल्याची बाब प्रसार माध्यमाच्या समोर आलेली आहे. सिल्लोड महोत्सवासाठी विविध प्रकारच्या प्रवेशिका छापण्यात आलेल्या आहेत. प्लॅटिनम प्रवेशिका 25,000 रुपये, डायमंड प्रवेशिका 15,000 रुपये, गोल्ड प्रवेशिका 10,000 रुपये, सिल्व्हर प्रवेशिका 5,000 रुपये. सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाला वेठीस धरलंय. मी अधिकाऱ्यांची नावं घेत नाही. अधिकारी म्हणले दादा आम्हाला कोट करू नका, परंतु आम्हाला न विचारता आमचे तिथं फोटो टाकलेले आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये हे काही माहिती नाही. आम्हाला एवढं माहिती आहे सांस्कृतिक विभागाने काही कार्यक्रम बैल गाडीची म्हणजे स्पर्धा, बैल गाड्यांची स्पर्धा त्याच्याकरता पैसे काही दिलेले आहेत.
कृषी मंत्रालयाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना या प्रवेशिका खपवण्याची कामगिरी सोपवण्यात आलेली आहे. बियाणे, खते आणि कीटकनाशक विक्रेत्यांना या प्रवेशिका विकण्याच्या तोंडी सूचना कृषी आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत. अजित पवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारनं कारवाईचं आश्वासन दिलंय. आपण जो मुद्दा मांडला जरूर त्याची माहिती घेण्यात येईल आणि माहिती घेऊन त्याची वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती आपल्या समोर मांडू आणि सिल्लोड महोत्सवाच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या त्याची गंभीर दखल ही शासन घेईल आणि या संदर्भात जर कुठेही असं चाललं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ही सरकार करेल. विशेष म्हणजे सिल्लोड महोत्सवासाठी राज्यभरातनं वसुली केली जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागातले अधिकारी आणि कर्मचारी यांना वेठीस धरण्यात आलाय. मात्र विधानसभेत हा मुद्दा गाजल्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पण सरकार केवळ सत्तार यांच्याचमुळे अडचणीत आलंय असं नाही, तर सुरेश खाडे जे राज्याचे कामगार मंत्री आहेत त्यांना सुद्धा उत्तरं द्यायला लागतात. त्यांचं कारण वेगळं आहे. सांगलीचे पालकमंत्री असलेल्या सुरेश खाडे यांचं पालकमंत्री म्हणून जे कार्यालय आहे ते जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी साधारण 35 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचं कळतं. जिल्ह्यातल्या विकास कामांना एकीकडे निधी नाही आणि पालकमंत्र्यांच्या ऑफिसला मात्र राजमहालाचा साज देण्यात आलाय. कामगार मंत्र्यांच्या ऑफिसचा राजेशाही थाट. $50,000चा फॅन, लाखोंचं झुंबर. डीपीसीच्या निधीतून सजवलं एक नंबर. लाखोंचं झुंबर. 50 ते 60 बैठकीसाठी येणार असतील तर एवढा खर्च का? म्हणजे मंत्र्यांनी जिथं स्वतःची राहत्या घरामध्ये 10 रुपये खर्च करताना सुद्धा जे मंत्री विचार करतात ते मंत्री जनतेचा पैसा मात्र लाखोंना उधळतात. हे जनतेचं दुर्दैव आहे आणि याचा कुठेतरी जनतेने निषेध केला पाहिजे. प्रत्येक वेळी मंत्री बदलला किंवा ऑफिस बदलायची गरज का असते याची उत्तर आता मंत्र्यांनीच द्यायची गरज आहे. पालकमंत्र्यांच्या ऑफिसच्या नूतनीकरणावर केलेला हा खर्च रद्द करण्याची मागणी सांगलीकर करतायत. सदर जे आता पैसे मंजूर झाले ते पैसे रद्द करावेत आणि तो पैसा जिथं बाबा सर्वसामान्य लोकांना अडीअडचणी आहेत, जिथं रस्ते नाहीत, शाळा सुस्थितीत नाहीत, जिथं शासकीय रुग्णालयांमध्ये गैरसोय आहे किंवा महिलांसाठी आज प्रसाधनगृहाची अत्यंत दुरावस्था आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 0.2% प्रसाधनगृह नाहीत. त्या ठिकाणी जर महिलांसाठी जर प्रसाधनगृहाची जर व्यवस्था केली तर ते योग्य ठरेल आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतोय की आम्ही ह्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आहे आणि हा दिलेला निधी जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. विकास कामांसाठी निधी नसताना पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर लाखो रुपयांची उधळपट्टी होतीये. स्वतः कामगार मंत्री सुरेश खाडेंना याबाबत माहिती होती का? पालकमंत्र्यांच्या दालनाला राजेशाही थाट कोणी दिला असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ज्या ठिकाणी वेगवेगळे झुंबर्स, वेगवेगळे सोफा सेट, मोठी 60,000ची खुर्ची, अशा पद्धतीने वेगवेगळे वस्तू तिथं जनतेच्या पैशातून आणण्यात आल्या. हा जनतेचा पैशाचा चुराडा आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुनसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. राज्यामध्ये जमीन घोटाळ्याच्या आरोपावरून वादळ उठलेलं असतानाच नव्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. उत्खनन करून सुमारे 400 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी खडसे कुटुंबियांची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांची मागणी मान्य झाल्यानं खडसे कुटुंबियांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या. जळगाव जिल्ह्यात उत्खनन घोटाळा. मंदाकिनी खडसेंची 33 हेक्टर जमीन. गौण खनिज घोटाळ्यात महसूल बुडवला. SIT चौकशीचे महसूल मंत्र्यांचे आदेश. हिवाळी अधिवेशनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बॉम्बच टाकलाय. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर पाटलांनी मोठा आरोप केलाय.
मुक्ताईनगरमध्ये गौण खनिज घोटाळा झालेला असून तब्बल 400 कोटींचा महसूल बुडवला असल्याचा आरोप पाटील यांनी केला. सातोड शिवारातील 33 हेक्टर जमिनीतून उत्खननाचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला होता. मंदाकिनी खडसे यांच्या नावानं जमिनीची खरेदी करण्यात आली होती. जमिनीला शालेय कारणासाठी एनए देण्यात आलेला होता. मात्र तिथे उत्खनन करून महसूल बुडवण्यात आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलाय. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांची मागणी मान्य करत एसआयटी चौकशीचे आदेश दिले. एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन प्रकरणावरून मंत्रीपद गमवावं लागलं होतं. आता उत्खनन घोटाळा त्यांच्या राशीला आलाय, तर खुशाल कोणतीही चौकशी करा असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलंय. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन यंदा चांगलंच तापलंय. हे अधिवेशन तापण्यात सर्वात जास्त वाटा हा जमीन घोटाळ्यांचाच असल्याचं पाहायला मिळत आहे. आता हे घोटाळे कुणाला गोत्यात आणतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे सीबीआयनं मोठी कारवाई करत व्हिडिओकॉनचे सीईओ वेणुगोपाल धूत यांना अटक केली. लोन फ्रॉड केसमध्ये सीबीआयनं ही कारवाई केली. चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांच्या पाठोपाठ करण्यात आलेली ही आणखीन एक मोठी कारवाई आहे. धूत यांना न्यायालयानं 3 दिवसांची कोठडी सुनावली. यहाँ से कोई हिलने कोई तैयार नहीं. जब देखो हाउसफुल. वीडियोकॉन टीवी, बड़ा है तो बेहतर है. घरोघरी आनंद पसरवणाऱ्या व्हिडिओकॉन कंपनीचे टीव्ही एकेकाळी प्रसिद्ध होते. मात्र आता त्याच व्हिडिओकॉन कंपनीचे सीईओ वेणुगोपाल धूत यांच्या अटकेची बातमी टीव्हीवरून दिली जाते. वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन ग्रुपला नियम डावलून कर्ज देण्यात आलेलं होतं. चंदा कोचर जेव्हा ICICI बँकेच्या सीईओ होत्या त्यावेळी 3,250 कोटींचं लोन नियम डावलून व्हिडिओकॉन ग्रुपला देण्यात आलेलं होतं. त्यानंतर व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना आर्थिक फायदा करून दिला होता. नेमकं कशा पद्धतीनं हे कर्ज देण्यात आलं, कुठे पैसे गुंतवण्यात आले ते आता पाहूयात. चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असताना ICICI बँकेनं व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. एप्रिल 2012 मध्ये हे कर्ज देण्यात आलेलं होतं. यातील 2,810 कोटी रुपये थकीत होते. अखेर 2017 मध्ये हे बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आलं. धूत यांच्या व्हिडिओकॉननं ICICI बँकेकडून कर्ज घेऊन त्या बदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांच्या पर्यायी ऊर्जा कंपनी न्यू पॉवरमध्ये गुंतवले असा दावा त्यात करण्यात आला होता. 3 वर्षांपूर्वी ईडीनं अटक केल्यानंतर कोचर कुटुंबाची 78 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. या कर्ज प्रकरणानंतर व्हिडिओकॉन ग्रुपला जणू ग्रहणच लागलं. आघाडीवरती असलेली ही कंपनी आर्थिक गर्तेत सापडली, तर दुसरीकडे ICICI कंपनीच्या सीईओ राहिलेल्या चंदा कोचर यांच्या कारकिर्दीचाही अस्त झाला. फोर्ब्सच्या जगातील प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत त्या 36व्या क्रमांकावरती राहिलेल्या चंदा कोचर यांची सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली. तर देशात प्रचंड लोकप्रिय असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीचे सीईओ वेणुगोपाल धूत यांनाही अटकेच्या कारवाईला सामोरं जावं लागलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. औरंगाबादच्या कचनेरमधील जैन मंदिरात झालेल्या चोरीचा अवघ्या 24 तासात पोलिसांनी सगळा उलगडा केला. मंदिरातील सेवेकऱ्यांनी साथीदाराच्या मदतीनं चोरी केल्याचं तपासात उघड झालंय. कचनेरच्या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा तातडीनं लावण्यात पोलिसांना यश आलंय. आरोपींनी 2 किलो वजनी सोन्याची मूर्ती हातोहात लंपास केली होती. पण अवघ्या 30 तासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात. 25 डिसेंबरला या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी गुन्हेगारांचा छडाही लावला. मंदिरातील सेवेकऱ्यानंच ही चोरी केल्याचं तपासात उघड झालंय. हे मूर्ती चोरी करणारे जे 2 आरोपी आतापर्यंत आम्हाला भेटले आहे, यांच्या आम्ही तपास केला आणि यांची चौकशी केली. जे मेन आरोपी आहे, मेन सूत्रधार आहे, तो पूर्वी चतुर्मासमध्ये या मंदिरामध्ये त्यांनी सेवक म्हणून काम केलेला होता. त्यामुळे त्याला मंदिराची चांगली ओळख होती आणि तो सेवक होता आणि त्यांनी पुजारीचे कपडे वगैरे वेश करून तो तिथे नेहमी राहायचा, अभिषेक वगैरे करायचा. मंदिरातील मूर्ती चोरण्यासाठी आरोपींनी नामी शक्कल लढवली होती. त्यांनी गाभाऱ्यात असलेल्या सोन्याच्या मूर्तीप्रमाणे हुबेहूब पितळी मूर्ती तयार करून ती मंदिरात ठेवली.
विशेष म्हणजे सोन्याची मूर्ती तयार केलेल्या मूर्तिकाराकडूनच त्यानं ही पितळी मूर्ती घडवून घेतली होती. त्यामुळे कुणालाही शंका आली नाही. 2 आरोपीचे नाव समोर आलेलं आहे. अनिल भवानीदीन विश्वकर्मा, राहणार शहागड MP, आणि दुसरा आरोपी आहे अर्पित नरेंद्र जैन, राहणार शिवपुरी MP. असे 2 आरोपी यांनी ही मूर्ती तिथून उचलून तिथे नकली मूर्ती ठेवली होती. मूर्ती चोरी प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी मंदिरातील CCTVची पाहणी केली. मात्र त्यामध्ये आरोपींची ओळख पटू शकली नाही. दरम्यान पितळी मूर्ती बनवणाऱ्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यावरूनच पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले. आरोपींनी सोन्याची मूर्ती वितळवल्याचं पोलीस तपासात आढळून आलंय. तसंच त्यांनी 270 ग्रॅम सोनं विकल्याचं सुद्धा समोर आलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.